शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात महाराष्ट्र शासनाचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती या विषयावर एकदिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते, तर कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील आणि विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर अशोक उबाळे, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी महिला सुरक्षा धोरणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत शासन आणि पोलीस प्रशासन गंभीर असल्याचं सांगितलं। मात्र बदनामीला घाबरून जवळपास 80% तक्रारी दाखल होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। समाज एकजुटीनं अशा महिलांच्या पाठीशी उभा राहिला तर हे चित्र बदलणं सहज शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी विद्यापीठं, महाविद्यालयं आणि शिक्षण संस्थांवर विद्यार्थिनींच्या पालकांचा विश्वास असतो, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असल्याचं सांगितलं। दिवसभरात विविध सत्रांमध्ये महिला सुरक्षेच्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, संकटसमयी मदत घेण्याच्या अनुषंगानं निर्भया पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, महिला सुरक्षाविषयक कायद्यांच्या अनुषंगानं ॲडव्होकेट आसावरी कुलकर्णी, विशाखा मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगानं डॉक्टर भारती पाटील आणि राजर्षी शाहू शिष्यवृत्तीच्या अनुषंगानं डॉक्टर अशोक उबाळे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक उपस्थित होते।